हे पाटलांच्या मुलांनी महाराजांना. ओके. तर महाराजांच्या पाठीवर वय वगैरे काही उमटले नाहीत, तर मग महाराजांनी घेतली, फिरगावली, त्या मुलांना रस पाजला, ते मुलं महाराजांना शरण आले. हे वळाचे झाड आहेत ना, इथं महाराज प्रगट झाले. इथं महाराजांनी उष्ट अन्न खाल्लं होतं पात्रावळी. हा समोर आहे पातुरकरांचा वाडा, देवीदास पातुरकर. यांच्या इथं ऋतुशांतीचा कार्यक्रम होता, त्या पातुरबाई इथं फेकल्या होत्या वळाच्या झाडाखाली. आणि अजून माऊली बघा, सगळी माहिती टोटल दिलेली राहते. फोटो पण गेलेले. कायची बघते का वरती मारवाड्याचा जेवणाचा कार्यक्रम चालू होता आणि लोक जेवायचे आणि ते उष्ट्यापत्रावळी बाहेर नेऊन टाकायचे. ओके. तिथे उष्ट्यापत्रावळीवर एक माणूस ते सगळं खरगट खात होता. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, टाकू नका, नासाडी करू नका, काही सांगण्यासाठी. तर ते दोघं जण बाहेर आले, बलकटलाल आणि त्यांचे जे मित्र होते. हो, हे काय दिसतो, माणूस तर चांगला दिसतो, असं काय करतो, तुम्हाला चांगलं जेवण देतो, काही चाललं. हे लोकांनी अन्न हे पूर्ण ब्रह्म हे दाखवण्यासाठी मी खातोय, मला काय तुमची जरूर नाही, कुठले आणि ते निघून गेले. म्हणून हे इथे प्रगट झाले का ज्याला. ओके ओके. इथे प्रगट झाले. एवढं मोठं बांधण्याचं काय करतं कार्यक्रम आणि प्रगट दिन. अच्छा, प्रगट निघतात ऋषी पंचमी आम्ही मुंबईचे आणि हे पुणेचे. हे अच्छा. हां, हे बघा, हे स्थान महाराजांच्या पूर्वीचं झाड आहे. काढायचं का दोघांचा फोटो. निधी साईड, निधी तो समोर आतमध्ये येतो ना. अरे काय इथे पुढे पुढे दुकान आहे ते चारवी. आता 150 वर्ष असतात होणार.
काय म्हटले? बंकट नाल्याचं हां हां बरोबर. चला आणि प्यायचं का चांगलं? नाही, नाही. पिऊन घे चल. काय वाडा होता पूर्वीचा? हम्म. बघ ग, पूर्वीचा वाडा काय होता? माहिती अशी आहे की गजानन महाराजांना शिलीम माहिती आहे शिलीम प्यायचा शोक होता. हम्म. त्यांनी सांगितलं मुलांना की इथं जालना एक हे राहतो सावकार राहतो त्याच्याकडून विस्त घेऊन ये चिलमीला. सावकाराकडे गेले सोनाराकडे महाराजांच्या चिलमीला विस्त पाहिजे. पण मी विस्त वगैरे देत नाही ना त्या माणसाला मी विस्त देणार नाही भोंदू आहे असं आहे तसं आहे. ते पुढं सांगायला आले महाराज तो असाच होतो काय हरकत नाही. काडी फक्त अशी पुढे झाली तर मग काडी घसल्याशिवाय आगळी निर्माण होणार नाही. तू फक्त पुढे धरली माणसाला चिलीम धरली तरी काडी पुढे धरली. काडी तशीच राहिली चिलीम पण पेटली. तू त्यांनी सांगितले चमत्कार. त्यानंतर जानराव देशमुख मरणासन्न अवस्थेत तिथे होते. त्याच्या नातेवाईकांनी त्यांच्या महाराजांच्या पायाला पाण्याचा पेरा झाला. जानराव देशमुखांनी ते वाचले लगेच बरे झाले. आता विश्वास वाटणार नाही पण अच्छा अच्छा हां बोलायचं स्पष्ट आहे. बोलायचं असेल तर चालू करायचं रे. मोहरी पण येते मोहरी पण येते हे फोडू का? त्याने काय शेती करते मोहरी. हो का कच जाते त्याने पण कच जाते. पूर्ण जायचा सोयाबीन काढलं पूर्ण जायचं हो का 80% पेरा सोयाबीन आहे 15% पराठी आहे आणि 5% सगळे